बटाट्याचे पराठे. न फुटणारा बटाटा पराठा कसा बनवायचा, भरपूर टिप्ससह आणि भरपूर माहितीसह ही रेसिपी आज आपण बघत आहोत. बटाट्याचा पराठा हा नाश्त्यासाठी, डब्यासाठी, प्रवासात करू शकतो. त्यासाठी मी हे बटाटे घेतले आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण हिंग, धणेजिरे पूड, बडीशोप पूड ही सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे त्याची चव वाढते. ही कढीपत्त्याची पानं पण आपण वाटून घेणार आहे, त्याच्यामुळे पण त्याची टेस्ट वाढते. तर प्रथम आधी आपण बटाटे हे शिजायला ठेवूया. आता पहिली टिप काय, बटाटे हे डायरेक्ट कुकरमध्ये पाण्यात शिजवायला टाकायचं नाही. बटाटे हे कुकरमध्ये खाली पाणी घ्यायचं आहे आणि डब्यामध्ये शिट्या करून घ्यायच्या आहेत. ह्याच्याने काय होतं, बटाट्यामध्ये पाणी शिरत नाही आणि बटाटा हा असा ओला होत नाही. बटाटा जर ओला झाला तर बटाट्याचं सारणही ओलं होतं आणि मग पराठा लाटताना ते फाटतात. त्यामुळे बटाटा हा ह्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. आणि आता आपण बटाटा 3 शिट्ट्या करून घेऊया. आता बटाटा शिजेपर्यंत आपण त्याच्यासाठी कणिक मळून घेऊया. त्याच्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात हे डाळीचं पीठ टाकून घेणार आहे. एवढ्या प्रमाणात डाळीचं पीठ घ्यायचं आहे. चवीसाठी थोडं मीठ टाकून घेऊया आणि 2 ते 3 पोहा चमचे शेंगदाण्याचं तेल टाकून घेऊया. तेल आणि डाळीचं पीठ याच्यामुळे पराठे हे खुसखुशीत होतात. आता हे सगळं मिक्स करून आपण हे पीठ कणकेच्या पिठाप्रमाणे भिजवून घेऊया. थोडंसं सही. प्रथम तेल आणि मीठ टाकलं आहे, ते आपण पूर्ण असं पिठाला आधी चोळून मिक्स करून घेऊया आणि नंतर त्याची कणिक भिजायला घेऊया. बटाटे शिजेपर्यंत आपण हे कणिक छान भिजवून घेतले. अशा पद्धतीने जास्त घट्ट नाही भिजवायचे, जास्त सहीही भिजू नका. अशा पद्धतीने ही कणिक भिजवून घ्यायची. आता ही कणिक आपण 5 मिनिटं रेस्ट द्यायला ठेवूया. तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. आता मी 5 मिरच्या घेतल्या आहेत. लहान मुलांना जर करायचं असेल तर मिरच्या कमी घ्या. लसूण आहे, आलं, हा कढीपत्ता, धणे जिरे पूड तुमच्याकडे नसेल तर ह्याच्यातच धणे आणि जिरे टाकून घ्या आणि बडीशोप. आता हे उकडलेले बटाटे आपण किसणीवरती किसून घेऊया. म्हणजे काय होईल की बटाट्याच्या गाठी राहणार नाही, सारण अगदी मऊसूत तयार होईल आणि मग लाटायला अगदी सोपं जाईल. आलं, लसूण, मिरची टाकून घेऊया. धणे जिरे पूड, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि तोही नसेल तर लिंबू पिळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर. आता छान मिक्स करून घेऊया. हे सारण तुम्ही अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे, कारण बटाटा आपण पाण्यात न शिजवता हा डब्यामध्ये 4-5 शिट्ट्या देऊन शिजवला आहे. पराठा करण्याच्या आधी हे सारण टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला ज्यात मिरची, मीठ किंवा काही कमी झालं असेल तर ते टाकून घेता येईल. जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच सारणाचा गोळा आहे. आता आपण पराठे लाटून घेऊया. हे पराठे मी तुम्हाला 2 पद्धतीने दाखवणार आहे. प्रकारचं तुम्ही त्याची गोल वाटी तयार करून घ्यायची. जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच आपण बटाट्याचं सारण घेतलं आहे, ते त्याच्यात भरून घेऊया. सारण आत ढकलत जायचं आहे आणि वरून गोळा बंद करून घ्यायचा आहे. वरचा गोळा तुम्ही थोडासा काढून घ्या. व्यवस्थित गोळा पॅक करून घ्यायचा आहे आणि हे उरलेलं पीठ असंच तिथे दाबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सारण भरून गोळा तयार करून घ्यायचा आहे.
अगदी अद्धर जास्त जोर देऊन लाटायचे नाही आहेत, कारण त्याच्यात सारण आहे, ते बाहेर यायची शक्यता असते. त्यामुळे अगदी अलगद हाताने आपण हे लाटून घ्यायचं. भरपूर सारण घेऊन केलेले हे पराठे आहेत. अगदी काठाकाठाने फिरून घ्या, परत मधून काठाला आणा आणि व्यवस्थित हळूहळू हा परोठा लाटून घ्यायचा आहे. सारण भरपूर असल्यामुळे बटाट्याचे पराठे हे जास्त बारीक होत नाही, जाडच राहतात. आपलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. तेल किंवा तूप तुम्ही पराठा शेकताना काही वापरू शकता. पराठा हा अगदी खमंग आणि खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे. सारण हे जास्त भरा. आता हा खमंग आणि खुसखुशीत भाजून झालेला पराठा आपण काढून घेऊया. खुसखुशीत भाजल्यामुळे त्याला पापुद्रा आलाय. पीठ हळूहळू वर आणायचं आहे. बघू शकता तुम्ही, सारण छान आतमध्ये. पीठ वर आणत आणत पुन्हा जरा फिरवत जाऊन हे पीठ आता आपण इथेच खालच्या खाली दाबून घ्यायचं आहे. बघू शकता सारण भरून तुम्ही गोळा तयार झालाय. थोडासा तो हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. खालून आणि वरून थोडेसे लाटून घेते. बघू शकतात पराठ्याची जाडी अगदी जाड पण नाही झालाय. जेवढा बारीक मला लाटता आला तेवढा मी बारीक लाटलाय आणि फाटलेला पण नाहीये. सारणही बाहेर नाही आलंय. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. आता दुसरी पद्धत म्हणजे हे जे आपण बटाट्याचं सारण तयार करतो, या सारणामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ घालून घेणार आहे आणि ते मळून घेऊया. या सारणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ टाकून घ्यायचंय आणि हा बटाट्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी कणिक भिजतो तसं. ज्यांना कणकेमध्ये गोळा भरता येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीचे पराठे केले तरी चालतील. बघू शकता अजिबात चिकटत नाही. ज्यांना उंडा करून त्याच्यामध्ये सारण भरता येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीचे पराठे केले तरी चालेल. आता आपण ते तव्यावर शेकून घेऊया. पराठा करण्याची ही दुसरी पद्धत. पराठा अजिबात फाटलेला नाही, एकदम इझी असा छान लाटला गेलाय दोन्ही बाजूंनी. जास्त पीठही लावलेलं नाहीये. बघू शकतात तुम्ही दोन्ही बाजू. तव्यावर आता तेल टाकून शेकून घेऊया. पुन्हा एक घडी घालायची. अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने घडी करून हा पराठा आपण लाटून घेतला आहे. याची पण जाडी तुम्ही बघू शकता, एकदम जाड नाही आहे पराठ्याची जाडी. आता शेकून घेऊया. या दोन प्रकारांपैकी तुम्हाला कोणता प्रकार सोपा वाटला, कोणता प्रकार इझी जातोय, त्या पद्धतीने तुम्ही हे पराठे करू शकता. लहान मुलांनाच काय पण मोठ्यांना सुद्धा हे बटाट्याचे पराठे खूप आवडतात. छान पराठा फुगलाय. क्रिस्पी खमंग खुसखुशीत झालेला आहे. तेव्हा हे दोन्ही पद्धतीने केलेले पराठे आणि त्याच्यावरच्या सगळ्या टिप्स, रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
बटाट्याचे पराठे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचे.